कालचा जो आपण इंटरनॅशनलकडे पाहिलं दत्ता सर, ऑस्ट्रेलियाचा आणि भारताचा जो सामना, टेस्टचा सामना अत्यंत रंगतदार असं वाटत होतं. शेवटच्या षटकारात कधी कधी असं वाटतं की अनिर्णित राहतो का ऑस्ट्रेलिया जिंकती की भारत जिंकते. मी तो सामना पाहिला दत्ता सर, जवळजवळ 5 धावांच्या सरासरीने आला होता आणि जो परत रिषभ पंत होता तो परत वाटत होतं. परंतु जेव्हा रिषभ पंतच्या जोडीला शिवसुंदर यांनी सुद्धा चांगली फटकेबाजी केली, षटकार चौकार, 2 चौकार आणि 1 षटकार, त्याच्यामुळे भारत हा विजयी झाला. कालचं खरं सर सांगायचं शुभम गिल, त्याच्यानंतर सर्वात ज्याचं कौतुक करावं ते चेतेश्वर पुजाराचं. 10 वेळा त्याला चेंडू लागला परंतु मैदानाच्या बाहेर तो गेला नाही, तिथेच स्तब्ध राहिला. टेस्ट क्रिकेट काय असतं त्यांनी दाखवून दिलं आणि खरंच मनपूर्वक. आणि जवळजवळ 31 वर्षांनी भारत आपला हा ऑस्ट्रेलियाचा दौरा जिंकून आला. त्याचं सकाळीच पंतप्रधान आपल्या त्याच्यानंतर आपले सीएम उद्धव साहेब ठाकरे यांनी सुद्धा त्यांचं टीमचं स्वागत केलं. आणि मराठमोळा अजिंक्य राणे, नावच बघा त्याचं कसं अजिंक्य नाव आहे. या मराठमोळाने इतकं, भारताची अवस्था इतकी बेकार होती जेव्हा पहिली आपण टेस्ट हरलो तेव्हा 36 धावात भारत गारद चालत होता. असं वाटलं होतं इंग्लंडचा मायकल वॉन म्हटला का भारत 4-0 हरतो का काय. मायकल क्लार्क सुद्धा बोलला होता का पुढच्या टेस्ट असतील. आणि मला असं वाटतं हा सामना सुरू होतोय तो खरपटवाडी आणि शेंडेगाव याच्यात. हा पहिला चेंडू फुलटॉस टाकण्याचा प्रयत्नात मला वाटतं फ्लाईट स्लो डिलिव्हरी होती, बॅटच्या पट्ट्यात मात्र आला नाही. चेंडू सरळ जातो रिस्ट्रिक्टच्या, मला वाटतं पहिल्या थर्ड मॅनच्या दिशेने गेलेला चेंडू, पहिला चेंडू निर्धाव जातोय. खरपत संघाची फलंदाजी, पुढचा चेंडू अकुट्टप्पा टाकलेला चेंडू आणि सुरेख झेल, सुरेख झेल, अप्रतिम झेल. माझा समाज जागा झालाय, आता उडलाय वैऱ्यात गोंधळ, आता उडलाय वैऱ्यात गोंधळ. हे आलाय आदिवासी वादळ आमचं, आलाय आदिवासी वादळ. अत्यंत दत्ता सर या कॅच बद्दल सांगायचं झालं तर सचिन तेंडुलकरची कॅच जी जॉन्टी रोस्टनी पकडली होती ऑफच्या साईडला गलीमध्ये, असं सुंदर असं आपल्याला दृश्य पाहायला मिळालं. सेम जॉन्टी रोडची आठवण झाली. 1993 साली हिरो चषक सामना होता आणि पहिलाच दौरा मला असं वाटतं दक्षिण आफ्रिकाचा भारतावर होता आणि तेंडुलकर मात्र तो आऊट झाला. तुम्ही बघा कधी पण त्याचा जॉन्टी रोडचा एक झेल आहे ती आपल्याला केव्हाही फोटो बघा तुम्ही जॉन्टी रोडचा, तो झेल टिपताना दाखवला, तो तेंडुलकरचा झेल घेतला होता. आणि याचप्रमाणे या शेंडेगावच्या या क्षेत्ररक्षकाने सुपर असा झेल घेतला. आणि पुढचा चेंडू पुन्हा एकदा चांगला चेंडू टाकतोय, चांगली गोलंदाजी म्हणतायत. मला असं सांगितलं होतं त्यांनी जेव्हा क्षेत्ररक्षण स्वीकारलं त्यावेळेस दत्ता सरांनी त्यांची मुलाखत घेतली, त्यांनी सांगितलं होतं आमची गोलंदाजी चांगली, आम्ही रोखू शकतो. त्याप्रमाणे ते आता पहिली वर सर्कलची वर म्हणजे हाणामारीचं षटक असतं आणि ते षटकात मात्र यांना जखडून ठेवण्यात यश मिळालं त्या गोलंदाजाला, त्या शेंडेगावच्या संघाला. पुढचा चेंडू आता अकुटप्पावाला चेंडू पूल करण्याचा प्रयत्न, जसा रोहित शर्मा मारतो फटका त्याप्रमाणे हा फटका मिड विकेटच्या दिशेने षटकार जातो आहे. आलाय आदिवासी वादळ. धन्यवाद डीजे. अत्यंत चांगला असा पूल केलेला फटका दत्ता सर. सेम रोहित शर्मा जसे फटके मारतो त्याप्रमाणे हा फटका, काहीसं महागडं काहीसं चांगलं गोळा षटक म्हणता येईल. धावसंख्या पुढे जाते. 6 धावाचा पुढचा चेंडू लोकांच्या दिशेने चेंडू, चेंडू सीमा पार जातो आणि चेंडू मात्र विजय होतोय, तो सीमारेषेच्या बाहेर जातोय आणि पुन्हा चौकाराने धावसंख्या होते ती म्हणजे 1-0 धावसंख्या होते, डबल अंकी धावसंख्या होती ती 10. पुढचा चेंडू आता मात्र फलंदाजी चांगली पाहायला मिळते ती खरपत संघाची. पुढचा चेंडू ऑफच्या दिशेला टाकला, पहिल्या सेकंड स्लिप मधून चेंडू जातो, बॉल पळतो, क्षेत्र सुद्धा धावतोय. 1 धाव मात्र पूर्ण होती, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करतोय, 2 धावा मात्र पूर्ण होतात, तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न करतोय आणि पंच मला सांगतील 3 धावा पूर्ण काढल्यात आणि 3 धावांनी धावसंख्या पुढे सरसते. धावसंख्या होती ती 13. 3 चेंडू मात्र चांगले झाले होते आणि परंतु 3 चेंडू जाता सर त्यांनी 13 धावा काढल्या. तुमचं काय मत आहे?
3 चेंडू निर्धाव, 1 विकेट सुद्धा घेतली होती आणि 3 चेंडू 3 धावा. म्हणजे क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे, काही होऊ शकतं. 6 चेंडू 6 षटकार, 6 चेंडू निर्धाव जाऊ शकतात, 6 चेंडू 6 बाद होऊ शकतात, 6 चेंडूत 1-1 धाव होते, 6 चेंडूत किती धावा होऊ शकतात, 36च्या वर होऊ शकत नाही. परंतु नो बॉल झाला, काय झालं तरी जोपर्यंत चेंडू पूर्ण होते तोपर्यंत क्रिकेटबद्दल काही बोलू नये. निश्चितच काही होऊ शकतं क्रिकेटमध्ये, हे पाहायला मिळालं. तुम्हाला सांगतो 1962चा इतिहास सांगतो, क्रिकेटचा इतिहास एक तुम्हाला सांगायचं आठवण देतो का. एका टीमने जवळजवळ 262 धावा पळून काढल्या होत्या. जवळजवळ 6 किलोमीटर ते धावले होते. 262. ती ऑस्ट्रेलियामध्ये टीम होती, तिथे एक झाड होतं दत्ता सर, त्या झाडावर चेंडू अटकला आणि तो चेंडू काय जो परत मिळत नाही तोपर्यंत ते फलंदाज धावतच राहिले आणि 261 धावांचा हा रेकॉर्ड. तसाच आमच्या साकुर्ली गावात सुद्धा 28 धावांचा रेकॉर्ड झाला होता, चेंडू बिळात गेला होता. तर आता आपण जातोय पुढे जातोय सेकंड वर्ष शेंडेगावाकडनं. टाकलेला चेंडू बॅटच्या पट्ट्यात आले, बॅट मात्र हवेत फिरली आणि सरळ हवा आमच्या प्रायव्हेनच्या दिशेने आली. एक चेंडू मात्र निर्धाव जातोय. धावसंख्या मात्र ती आहे, धावसंख्या स्थिर आहे, धावसंख्या मध्ये 13. तर अशा काही क्रिकेटच्या आठवणी आहेत दत्ता सर, सांगायला काय नाही. तुम्हाला मी सांगू शकतो. तुम्ही सर बोलते सचिन सर खोटं बोलतात असं नाहीये. 261 धावांचा रेकॉर्ड तुम्हालाही माहिती असेलच. पुढचा चेंडू शेंडेगावकडे, खरपतची फलंदाजी. फुलटा चेंडू बॅटच्या पट्ट्यात मात्र नीट आजला नाही, बघू चेल होतो का काय. क्षेत्ररक्षण मात्र चांगलं होत आहे, 2 धावा मात्र रोखू शकला नाही आणि 2 धावा पुरा करतात ते फलंदाज आणि 2 धाव्याची धावसंख्या पुढे जाते. ती खरपत संघाची ती होते 15. या षटकातला पुढचा चेंडू कैलास जातो चेंडू घेऊन. सुंदर चेंडू बॅटच्या पट्ट्यात मात्र आला आणि जमिनीगत जातो चेंडू. 1 धाव मात्र होतीये, चांगलं क्षेत्ररक्षण होतंय शेंडेगावाकडनं आणि धावसंख्या होती 1 धाव आणि पुढे सरसावते. धावसंख्या होती ती 16. पहिल्या षटकात 13 धाव झाल्या, तर आता मात्र दुसरं षटक मात्र काहीतरी चांगलं म्हणावं लागेल कैलास यांचं. षटकातील पुढील चेंडू दत्ता सर जवळजवळ 3 वर्षांनी मी माईक हातात घेतलाय. षटकातला पुढचा चेंडू, सुंदर असा चेंडू उंचावून मारला चेंडू, झेल बाद होतो का मिड विकेटच्या दिशेने आणि सुरेख झेल, अप्रतिम. धन्यवाद डीजे. अत्यंत सुरेख असा झेल टिपला. चांगली गोलंदाजी सेकंड कैलासची गोलंदाजी ती शेंडेगावकडनं होते. खूपच चांगली गोलंदाजी म्हणता येईल, कारण पहिल्या षटकात आपण पाहिलं 13 धावा गेल्या होत्या. आता मात्र चेंडू झाले ते 4 चेंडूत आणि 3च धावा दिल्यात त्यांनी आणि 1 विकेट मात्र त्यांनी घेतली ती कैलास यांनी. पुढचा चेंडू उलटा चेंडू आणि उंचावून मारण्याचा प्रयत्न, षटकार होतो का काय आणि षटकार. डीजे अप्रतिम फटका. मी म्हणत होतो चांगली गोलंदाजी झाली होती, आता मात्र षटकार आणि थोडीशी गोलंदाजी महागडी ठरते का काय आणि 6 धावांची धावसंख्या पुढे जाते आणि धावसंख्या होती ती 22. पुढचा चेंडू, चांगला असा चेंडू बॅटच्या पट्ट्यात मात्र आला नाही, वाईट चेंडू जातोय आणि अवांतर धावसंख्येत सुद्धा एक भर पडते आणि धावसंख्या 1 ने पुढे सरसावते. धावसंख्या होते मात्र ती 23. 1 विकेट मात्र घेतली ती कैलास यांनी. मला असं वाटतं 3 चेंडू त्यांचे चांगले झाले आणि पहिल्या ओव्हरला पण आपण पाहिलं 3 चेंडू निर्धाव गेले होते आणि आता हे 3 चेंडू महागात पडतायत. पुन्हा एकदा उंचावून मारला फटका मिड विकेटच्या दिशेने आणि हा षटकार, लाजवाब फटका. जवळजवळ मला असं वाटतं 100 मीटर मध्ये हा फटका गेला असावा दत्ता सर. लाजवाब षटकार आणि षटकारी धावसंख्या पुढे सरसावते आणि धावसंख्या होती ती 29. षटक संपतंय. पहिल्या षटकानंतर दत्ता सर 13 धावा, दुसऱ्या षटकात मात्र 16 धावा आणि त्या सुद्धा 3
शेवटच्या 3 चेंडूतच धावा येत आहेत. दत्ता सर तुम्ही काय म्हणाल? पहिल्या पण आपण षटकात आपण पाहिल्या 3 चेंडूत 13 धावा घेतल्या आणि नंतरच्या 3 चेंडूत 16 धावा घेतल्या. निश्चितच सचिन सर सगळे प्रेक्षक फक्त आणि फक्त सचिन सरांचा आवाज ऐकण्यासाठी आलेत. फळडे सरांचा आवाज सातत्याने ते 2 महिने ऐकतायत, परंतु सचिन सरांचा आवाज ऐकणं आणि क्रिकेटचे रेकॉर्ड ऐकणं हे देखील फळडे सर त्यांना विनंती करतात की धन्यवाद. आपणच बोलायचं. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. बॅटच्या पट्ट्यात मात्र आले लेक्षा साईडची चेंडू जातोय. एक धाव मात्र निश्चित होते आणि एकच धावावर समाधान मानावं लागतं दोन्ही फलंदाजांना. आणि एकरी धावसंख्या होती ती 3-0 म्हणजे 30 धावसंख्या होती. जयरामशी त्यांच्याकडनं 101 रुपयाचं पारितोषिक आले. 2 षटकार मारले त्या फलंदाजांनी नंतर घेऊन जायचंय. षटकातील पुढील चेंडू आता मात्र पुन्हा एकदा उंचावून मारण्याचा प्रयत्न. झेल होतो का काय बघूया. आणि आता मात्र झेल होते. पुन्हा एकदा धक्का बसतो खरपत संघाला. यश मिळतं ते शेंडेगाव संघाला त्या गोलंदाजाला. आणि धावसंख्या स्थिर कायम राहते. धावसंख्या आहे ती 30. धन्यवाद. मगाशी सांगितलं दत्ता सरांनी की सचिन सर आम्हाला तुमचा आवाज ऐकायचा आहे. माझा आवाज जवळजवळ भरपूर दिवस तालुक्याने ऐकला आणि माझेच विद्यार्थी दत्ता सर इथे बसलेत. व्हॉइस ऑफ डोळखाम. पुढचा चेंडू जमिनीला मारला पडला. पॉइंटच्या दिशेने जातो आणि एक धाव मात्र चोरटी घेण्यात यश मिळतं त्या फलंदाजांना आणि एकनी धावसंख्या पुढे जाते ती 31. तर दत्ता सरांच्या बद्दल सांगायचं दत्ता सरांना खूप आवड खूप म्हणजे परंतु हिंमत होत नव्हती की आपण माईक घेऊ की नाही घेऊ. आलेल्या सर्व प्रेक्षकांना मी पुन्हा सांगतो दत्ता सरांच्या बद्दल खूप टॅलेंट असा विद्यार्थी. खूप कॉलेजला असताना खूप चांगला असा विद्यार्थी गुणी विद्यार्थी सगळं असताना परंतु हिंमत. षटकातील पुढचा चेंडू आणि झेल बाद होतो का काय आणि बाद. त्याला शहापूरला आले. म्हटलं दत्ता सर या तुम्हाला बोलता येतं तुम्ही इथं पण बोला. दत्ता सरांनी मनाई केली होती परंतु मी बळजबरीने त्यांच्या हातात माईक दिला. होऊ द्या काय तुमची सुरुवात तर होऊ द्या. आणि दत्ता सरांनी जिथून तो माईक घेतला हातात अजून परत मात्र तो सोडला नाही. म्हणजे त्यांचं प्रेम क्रिकेटवर प्रेम आणि दत्ता सरांवर करणारी ही सगळी आपली माणसं सगळी मंडळी तुम्ही आम्ही खरंच असं आपल्याला एक डोळखामध्ये चांगला गुणी समालोचक आपल्याला पाहायला मिळतो. आणि खरंच त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी मी खूप त्यांना अजून शुभेच्छा देतो. अजून पुढे जातील मला निश्चित वाटतं कारण आपला तुमचा सगळ्यांचा त्यांचा पाठीशी आशीर्वाद असल्यामुळे ते नक्की पुढे जातील. आता मात्र चेंडू बॅटच्या पट्ट्यात आला आणि आडवी पट्टा मारण्याच्या प्रयत्नात एकदा मात्र होती. दुसरी धाव करण्याचा प्रयत्न करतो. खतरनाक हो सकता है लेकिन काफी अच्छी रनिंग बिटवीन द विकेट. दोनों के बीच में काफी अच्छा तालमेल. इसी के साथ स्कोर बढ़ता हुआ 33. षटकातला पुढचा चेंडू धावसंख्या 33. पुढचा चेंडू आपण टाकलं. पुन्हा एकदा आमच्या दिशेने प्राणूंच्या दिशेने चेंडू येतो. एक धाव मात्र होतीये. क्षेत्ररक्षण मात्र चांगलं क्षेत्ररक्षण. दुसरी धाव करण्याचा प्रयत्न करतोय आणि 2 धावा पूर्ण होतात. 2 धावांनी धावसंख्येला आकार मिळतो. 2 धावांनी धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या होती ती 35. षटक संपतंय. 3 षटकानंतर धावसंख्या होते ती 35. मला असं वाटतं त्यांच्या कर्णधारांनी सांगितलं होतं आम्ही 40 परत त्यांना रोखू शकतो पण धावसंख्या आता 3 षटकात 35 झाल्यात. बघूया आता शेवटचं षटक हाणामारीचं षटक या षटकात किती धाव होतात ते आपल्याला पाहायचंय. तर कालच्या मॅच बद्दल सांगायचं होतं. कालची मॅच इतकी जबरदस्त झाली टेस्ट मॅच. रिषभ पंत यांनी खरंच खूप चांगली फलंदाजी केली. ज्यावेळेस आपण सांगितलं महेंद्रसिंग धोनीचं कीपर विकेट कीपरच्या याच्या माध्यमातून जरा दत्ता सरांनी सांगितलं मगाशी त्यांचं खूप कौतुक झालं. पण मी काल म्हणेल रिषभ पंत
सुद्धा चांगला कीपर, विकेट कीपर आणि आक्रमक स्फोटक फलंदाज आहे. आणि त्या स्फोटक फलंदाजामुळेच काल 326 धावा 5व्या दिवशी काढणं टेस्टमध्ये सोपं नाहीये. 1962 मध्ये पाहिलं होतं आपण, तेव्हा इंग्लंडनी काढल्या होत्या आणि भारताने सुद्धा 387 धावा एकदा काढल्या होत्या. परंतु ऑस्ट्रेलियाच्या ग्राउंड आता मात्र नो चेंडू, बॅटच्या पट्ट्यात आणि पंचांनी नो बॉल दिलेला आहे. अत्यंत उंचावून आलेला चेंडू. अंपायर डिसिजन इन फायनल डिसिजन, नो ऑब्जेक्शन प्लीज. पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय आहे. धावसंख्या होती ती 36, अवांतर धावसंख्या सुद्धा भर. पुढचा चेंडू पंचांच्या डाव्या साईडने चेंडू घेणार, आमच्या प्लॅनच्या दिशेने सरळ फलंदाजाकडे चेंडू घेऊन जातो. अकुटप्पा टाकला चेंडू, बॅटच्या पट्ट्यात मात्र आला नाही. पहिल्यांदाच बॅट फिरून गेली, पण चेंडू मात्र निर्धाव जातोय. बघूया, शेंडेगावच्या कर्णधारांनी सांगितलं होतं का आम्ही 40 धावा परत त्यांना रोखू शकतो. खरपत संघाला या षटकातले काही चेंडू. धावसंख्या आहे ती 36. पुढचा चेंडू फ्लाइट एक चेंडू होता, बॅटच्या पट्ट्यात आला, उंचावर मारण्याच्या प्रयत्नात निर्धाव जातोय. दुसरा चेंडू निर्धाव जातोय. काहीशी चांगली गोलंदाजी म्हणता येईल. पहिला चेंडू मात्र अवांतरा म्हणजे नो चेंडू होता, नो बॉल होता. आणि आता मात्र बघूया चांगली गोलंदाजी करतोय तो राम. षटकातील पुढील चेंडू आता मात्र उलचल प्रणालीच्या दिशेने षटकार सरळ आमच्या याच्यात. आणि सरांनी जर झेल घेतला असता तर नक्कीच त्यांना बक्षीस लागू झालं असतं. याला आकार मिळतोय. धावसंख्या होती ती 42, 42. आता मात्र 40ची धावसंख्या पुढे केली आहे. 42 जातात. मला असं वाटतं पहिले चेंडू गोलंदाज चांगले टाकतोय आणि शेवटच्या नंतरचे 3 चेंडू मात्र त्यांचे खूप महाग पडतायत. आणि शेवटच्या 3 चेंडूंच्या त्यांना धावा मिळतात त्या फलंदाजांना, खरपत संघाला. पुढचा चेंडू पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न, बॅटच्या पट्ट्यात मात्र आला. एक धाव मात्र घेते, दुसरी धाव करण्याचा प्रयत्न करतोय आणि खराब क्षेत्ररक्षण होत आहे आणि 2 धावा मात्र पूर्ण होतोय. पुन्हा एकदा तिसरी धाव करण्याचा प्रयत्न करतोय. आता मात्र गडी होतोय तो बाद, धाव बाद होतोय आणि धावसंख्या 2 थांबते. धावसंख्या होती ती 44 आणि धाव बाद होतो तो खेळाडू. या षटकातील काही चेंडू बाकी. डबल 4, चौकार चौकार. पुढचा चेंडू पंचांच्या डाव्या साईडनी चेंडू घेऊन जातोय. काहीसं महागडे षटक म्हणता येईल. पुढचा चेंडू. सामन्यांचा शेवटचा दिवस, सेमीफायनल फायनलचे सामने आपल्याला आज पाहायला मिळणार. आता मात्र आडव्या पट्ट्याने मारला चेंडू, षटकार. धन्यवाद डीजे. अप्रतिम असा फटका, बॅटच्या आडव्या पट्ट्याने मारायला फटका, षटकार जातोय आणि धावसंख्या पुन्हा 50च्या पार जाते. मला असं वाटतं धावसंख्या ती 50, 5 स्ट्रोक. षटकातील पुढचे पुन्हा मारला लेग साईडच्या दिशेने, चौकार जातो का काय आणि सीमा पार. धावसंख्या 54, जिंकण्यासाठी 55 धावांची गरज. धन्यवाद डीजे. ज्यांनी षटकार मारले होते त्यांचं पारितोषिक इथं घेऊन जायचं. 101 रुपयाचं पारितोषिक आले. त्यांनी षटकार मारले होते आणि कांतीलालना सुद्धा 51 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे जयराम शीत यांच्याकडनं. आणि दोघही फलंदाजांनी इकडे यायचंय. ज्यांनी षटकार मारला त्याला सुद्धा बोलवा आणि कांतीलाल यांना पण 51 रुपयाचं पारितोषिक लवकर यायचंय.
क्षेत्ररक्षण लावण्याच्या आत आपलं पारितोषिक घेऊन जा. जिंकण्यासाठी 55 धावांची गरज. बघूया शेंडेगाव संघ काय करतोय. दत्ता सर काय म्हणाल. 4 षटकं आणि 55 धावा. या या ठिकाणी जर आपण या सामन्याचा विचार केला तर शेंडेगाव संघ सुद्धा तितका तुल्यबळ संघ आहे, कारण त्यांच्याकडे सुद्धा बॅटिंगची जी गहराई आहे खूप खोलवरती रोवलेली आहे. त्यामुळे शेवटचा येणारा खेळाडू सुद्धा चांगल्या प्रकारे फलंदाजी करू शकतो, कारण मागच्या झालेल्या सामन्यामध्ये याचं प्रचिती आपल्या सर्वांना या ठिकाणी आलेली आहे. गणेश कोण आहे. हा गणेश यांना 100 रुपयाचा सर त्यांना पारितोषिक द्या तुमच्या हस्ते त्यांच्या, आणि सगळ्यांनी टाळ्या वाजवा त्यांना. आणि दुसरा फलंदाज त्यालाही विनंती आहे, हा तर त्यांनी सुद्धा त्याचाही अभिनंदन करा. धन्यवाद. बोल बाळा. हॅलो. अतिशय सुंदर असं चाललेला हा सामना VCD खरपाच वर्सेस शेंडेगाव 5 स्टार अशा 2 संघामध्ये चाललेला हा सामना, आणि अतिशय रोमांचक असा सामना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. कारण प्रत्येक संघाने आपली कौशल्य या ठिकाणी शेवटच्या दिवसामध्ये दाखवलेलं आहे. आपल्याला जर आपले कलेचं प्रदर्शन करून जर सामना जिंकायचा असेल तर खूप मेहनत करावी लागणार आहे, खूप कसरत करावी लागणार आहे. शेंडेगाव संघाचा खूप अनुभवी, मला वाटतं 20 वर्षाचा अनुभव असलेला हा खेळाडू राम, याचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच, कारण पहिल्याच षटकामध्ये डाय मारून सुंदरशी कॅच त्यांनी घेतली होती आणि एक मला वाटतंय बाउंड्रीवरती सुद्धा कॅच घेतली होती. त्यांच्यावरती खूप मोठी अनुभवाची धुरा ही असणार आहे, कारण मागच्या मॅचमध्ये क्वालिफाईडचा जो सामना होता तलवाडा वर्षाचं शेंडेगाव, त्या सामन्यामध्ये सुद्धा एकतर्फी एक बॅलन्स करून राम खेळले होते, आणि एका साईडला त्यांनी आपल्या फलंदाजाला एक सूचित केलं होतं की तुम्ही या ठिकाणी चेंडू षटकार आणि चौकार मारायचा आहे, एक बाजू जी खिंड आहे ती मी लढवणार आहे, आणि तशाच पद्धतीची फलंदाजी तर या ठिकाणी त्यांनी केली तर नक्कीच जो संघ आहे तो विजया दिशेने वाटचाल करेल. अगदी बरोबर बोललात सर तुम्ही. खरंच क्रिकेट हा निश्चितचा खेळ आहे. 24 चौंडी जरी असले तरी 55 धावा होऊ शकतात. आपण पाहिलेत भरपूर, कारण क्रिकेटच खेळ असा आहे का शेवटच्या चेंडू परत रंगणारा खेळ म्हणजे क्रिकेट. जोपर्यंत शेवटचा चेंडू होत नाही तोपर्यंत क्रिकेटबद्दल कोणी भाष्य करू नये. क्रिकेट नॉट अ चॅलेंज गेम. काही होऊ शकतं. माझ्या भाषेत मी प्रत्येक वेळी सांगतो क्रिकेट काही होऊ शकतं. दत्ता सर, आदरणीय पाटील सर आणि आदरणीय बापू अधिकारी यांच्या प्रेरणेतून आम्हाला पहिल्यांदा पाटील सरांच्या आशीर्वादाने मी माईक घ्यायला सुरुवात केली. माझे चांगले मित्र असून मी त्यांना गुरुवर्य पाटील सर मानलं जातं, कारण आम्ही सुद्धा कधी क्रिकेट खेळायचो आणि पाटील सर तेव्हा कॉमेंट्री करत होते, आणि ते स्वतः सुद्धा क्रिकेटर होते. आमचे रनर सुद्धा पाटील सर राहिले. दत्ता सर, आता मात्र 24 चेंडू आणि 55 धावांची गरज शेंडेगाव, आणि सरांनी सांगितलं की त्यांचा शेवटचा खेळाडू सुद्धा फलंदाजी करू शकतो. दत्ता सर, शेवटचा फलंदाजी खेळाडू करू शकतो असा हा फलंदाजी म्हणजे सगळे अष्टपैलू ऑलराऊंडर खेळाडू मानता येतील ते शेंडेगावचे. जिंकण्यासाठी 55 धावांचं आव्हान. बघूया खरपत संघ कुठपर्यंत त्यांना रोखतोय. षटकातील पहिला चेंडू पंचांच्या मला असं वाटतं राऊंड द विकेट मारा करणार पंच आमचे सहकारी मित्र बुधाजी बरतट. चांगला चेंडू, स्लो डिलिव्हरी, आणि ऑफ स्टंपच्या फारच बाहेर जातोय. पंच त्यांना वाईट घोषित करतोय. अवांतर धावसंख्येने सुरुवात होती ती शेंडेगाव संघाची. बिनबाद एक चांगली सुरुवात. षटकातील पुढील चेंडू. महेश टाकलेला चेंडू स्लो डिलिव्हरी. बॅटच्या पट्ट्यात मात्र आल्या, उंचावर मारण्याचा प्रयत्न करत होता, पण ऑफ स्टंपच्या बाहेर जाऊन मारण्याचा प्रयत्न करत होता, परंतु एकच धाव आणि धावसंख्या होती ती 2. हाणामारीचं षटक. पहिलं षटक म्हणजे सर्कलचं षटक, हाणामारीचं षटक. षटकातील पुढील चेंडू. पहिला स्पिनर मला असं वाटतं म्हणता येईल, चांगली शैली म्हणता येईल त्यांची गोलंदाजाची. पुन्हा एकदा आपण चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने मारला फटका. एक धाव मात्र होतीये आणि एकच धावावर समाधान मानावं लागतं, आणि एकली धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या होती ती 3. षटकार चौकाराची आतषबाजी करावी लागेल, कारण 55 धावा काढायची विजयासाठी. याची फलंदाजांनी नोंद घ्या. 24 चेंडू आणि 55 धावा
अत्यंत रोमांचक सामना बघूया काही होऊ शकतं. षटकातील पुढील चेंडू खरपत कडून गोलंदाजी करतोय तो. आता मात्र ऑफ स्टंपच्या फारच बाहेर चेंडू. पुन्हा एकदा अवांतर धावसंख्येत भर. धावसंख्या होती ती 4. किरणचे पुढचं चेंडू. आता मात्र बघूया लेग साईडच्या दिशेने उंचावून मारण्याचा प्रयत्न केलाय आणि क्षेत्ररक्षण मात्र जातो. झेल मात्र सुटतोय. धावबाद सुद्धा झाला असता परंतु क्षेत्ररक्षक मात्र खराब झालंय ते खरपत संघाकडनं आणि 2 धावांनी धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या होती ती 6. कॅचेस विन द मॅचेस आपण म्हणतो. झेल सुद्धा महाग पडू शकतो खरपत संघाला. कारण कालचं जीवदान जर ऋषभ पंतला दिलं होतं आणि त्याचा पुरेपूर फायदा ऋषभ पंत घेतला होता. आता मात्र पुन्हा त्याचप्रमाणे मारण्याचा प्रयत्न त्याच दिशेने पुन्हा जातोय असं वाटतं मला. आणि पुन्हा एकदा तसंच झेल सुटलाय. मला असं वाटतं मी रिप्लाय पाहतो का काय त्याचं असं वाटायला लागलं. त्याच दिशेने तोच क्षेत्ररक्षक जातो आणि पुन्हा झेल सुटतोय आणि धावसंख्या होती ती 7. धावसंख्या ती 7. चांगली गोलंदाजी होते मात्र क्षेत्ररक्षण मात्र खराब होतोय आणि त्याचा फायदा मात्र संघाला होतो तो शेंडेगाव संघाला. षटकातील काही चेंडू बाकी आणि पुढचा चेंडू. धावसंख्या ती 7. पंचांच्या उजव्या साईडने चेंडू घेऊन जातोय म्हणजे राऊंड विकेट मारा करतोय किरण यांचा पुढचा चेंडू. सुंदर असा मारला फटका. आपल्या दिशेने चेंडू जातोय. बॉल पळतो. चेंडू सीमारेषा पार जातो आणि चेंडू जिंकतोय आणि चेंडू 4 धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या होती ती डबल फिगर मध्ये जाते. 1-1 म्हणजे 11 धावा होत आहेत. पहिलं षटक चालवून धावसंख्या होती ती 11. जवळजवळ 14 धावा प्रत्येक षटकात पाहिजेत. उलटा चेंडू बॅटच्या पट्ट्यात मात्र आला आणि निर्धाव चेंडू जातोय आणि षटक मात्र संपतोय. पहिल्या षटकानंतर धावसंख्या होती ती मात्र 11. पहिल्या षटकानंतर धावसंख्या होती ती 11. अजूनही जिंकण्यासाठी जवळजवळ 44 धावची गरज. 18 चेंडू आणि 43 आउट ऑफ स्टंपला टाकत असतात नेहमी. त्यामुळे जो फलंदाज आहे तो आपल्या झोनमध्ये लेग साईड दिशेने मारण्याचा प्रयत्नात तो चेंडू काही कलेक्ट होत नसतो. तर आपल्याला राऊंड द विकेट स्ट्रेट बॅटनी जर खेळलं तर ते चेंडू चांगल्या प्रकारे बॅट. मात्र आपले जे फलंदाज असतात ते लेग साईड दिशेने मारण्याच्या नादामध्ये या ठिकाणी बीट होत असतात. त्यामुळे आपल्याला तसा चेंडू येईल त्या दृष्टिकोनातून आपल्याला त्या चेंडूला मान देऊन आपण धावा जमा कराव्या लागतील. धन्यवाद सर. अगदी बरोबर बोललात आपण. कारण क्रिकेट हा ताकदीचा खेळ नाहीये. क्रिकेटला ज्ञान हवंच आहे. अठरा चेंडू 44 धावा. आपण पहिलं जेव्हा खरपत संघ शेवटचे गोलंदाजीचे 3 चेंडू टोलवत होते. षटकार चौकार मारत शेवटचे 3. पहिले 3 चेंडू मात्र गोलंदाजी चांगली करत होते शेंडेगावचे. पण शेवटचे 3 चेंडू ते इतके खूप खराब गोलंदाजी करत होते शेवटचे 3 चेंडू. आणि त्या खराब चेंडूमुळे धावसंख्या त्यांची 54 वर पोहोचली. ती खरपत संघाची. आता पुढचा षटक घेऊन येतो तो कांतीलाल. सुंदर असा टाकला चेंडू. आता मात्र आमच्या दिशेने येतो. बघूया झेल होतो का काय. आणि बाद. शेंडेगावचा फलंदाज बाद होतोय.
ड्राईव्ह केला असता हा चेंडू षटकार किंवा चौकार गेला असता. त्यामुळे गोलंदाजाच्या याच्यानुसार आपल्याला ती फलंदाजी करावी लागेल आणि बॅटची कडा घेऊन जातोय चेंडू क्षेत्ररक्षकाकडे आणि अतिशय घातक असा हा चेंडू मला वाटतं म्हणावं लागेल. कारण राम हे अतिशय असे नावाजलेले फलंदाज आहेत, असे अनुभवी फलंदाज आहेत की एका ती सामना ते जिंकून देऊ शकतात. धन्यवाद सर. धावसंख्या होती ती 13. पुन्हा धावसंख्या होती ती 13. पुन्हा झेल सुटला. धावसंख्या होती ती 13. मात्र लॉंगॉनच्या दिशेने जो झेल पकडला होता सुंदर असा खरपतच्या संघानं त्या क्षेत्ररक्षकानं. आता मात्र कांतिलांचा पुढचा चेंडू. अरे वा, गलीमध्ये ढकललेला आहे चेंडू. कव्हर ट्राय म्हणता येईल. एक धाव मात्र किती दुसरी धाव करण्याचा प्रयत्न करतोय आणि चांगली रनिंग बिटवीन द विकेट मानता येईल. 2 धावांनी धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या होती ती 15. धावसंख्या होती ती 15. अजूनही जिंकण्यासाठी जवळजवळ 40 धावांची गरज. षटकातले काही चेंडू बाकी. पुढील चेंडू. पुढचा चेंडू. एक धाव मात्र होतीये आणि एकच धावावर समाधान मानावं लागतंय. धावसंख्या 1 पुढे जाते. धावसंख्या होती ती 16. षटकातले काही चेंडू बाकी. धावसंख्या ती 16. जिंकण्यासाठी अजून 39 धावांची गरज. बिरवाडी संघाचे कर्णधार आणि कामतपाडा या दोन्ही संघाचे कर्णधार आपण तयारीत राहायचे. याच्यानंतर आपलं नाणेफेक करायची आपल्याला. पुढचा चेंडू आता मात्र मारायला चेंडू लॉंगच्या दिशेने चेंडू 1 बाउन्स बाउंड्रीच्या बाहेर जातोय आणि चेंडू जिंकतोय. धावसंख्या होते धन्यवाद टीजे. धावसंख्या 4 पुढे सरसावते. धावसंख्या होती ती 20. अजूनही 35 धावांची गरज. षटकातील पुढील चेंडू. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्नात लॉंगच्या दिशेने चेंडू होतो. एक धाव मात्र होती आणि क्षेत्ररक्षण मात्र सुरेख होतोय आणि एकच धावावर समाधान मानावं लागतंय. एकरी धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या 21. 2 षटकानंतर धावसंख्या होती 21. अजूनही 34 धावांची गरज. 12 चेंडू आणि 34 धावा. सर काय म्हणाल? एक विचार केला तर तलवाडा विरुद्ध जेव्हा शेंडेगाव 5 स्टार जो सामना झाला, शेवटचा क्वालिफाय सामना, या सामन्यामध्ये हा जो फलंदाज आलेला आहे उंचपुरा, या फलंदाजाने एका षटकामध्ये 26 धावा ठोकल्या होत्या. त्यामुळे आपण जोपर्यंत या इनिंग मधला शेवटचा चेंडू टाकला जात नाही तोपर्यंत आपण सांगू शकत नाही की कुठला संघ जिंकणार आणि कुठला संघ हरणार. या ठिकाणी कामडपाडा संघ या ठिकाणी हजर झालेला आहे. धन्यवाद. या ठिकाणी कमिटीकडून मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. धन्यवाद सर. 2 षटक आणि जिंकण्यासाठी 34 धावांची गरज. प्रत्येक षटकात 17 धावांची गरज. अत्यंत रोमांचक सामना. चंदर इंदोळा कुठे असतील त्यांनी इथे यायचंय. लेग स्टंपला टाकलेला चेंडू आणि फाईन लेगच्या दिशेने तो चेंडू जातो आणि चेंडू सीमा पार होतोय. चौकार फाईन लेगच्या दिशेने मला फटका. लाजवाब फटका. 4 धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या होती ती 25. जिंकण्यासाठी अजूनही 30 धावांची गरज. पुढचा चेंडू. पुन्हा एकदा मिड विकेटच्या दिशेने जातो चेंडू. 1 बाउन्स. चौकार जातो का काय आणि पुन्हा एकदा चौकार. धन्यवाद टीजे. मला असं वाटतं सरांचा शब्द मला असं वाटतं खरा ठरतो का काय. सर बोलत होते शेंडेगावचे फलंदाज जबरदस्त असे फलंदाज आहेत. लगातार दुसरा चौकार. धावसंख्येला आकार मिळतो. धावसंख्या होती ती 29. सर बोला. एक विचार केला तर प्रत्येक फलंदाजीची शैली असते ती आपल्याला माहिती असते. आपण त्या फलंदाजा जोडीला खेळलेला असतो.
त्यामुळे तो फलंदाजाची कामगिरी काय राहील याची आपल्याला अंदाज आलेला असतो. त्यामुळे तो अंदाज व्यक्त केला आणि तो अंदाज या ठिकाणी खरा ठरताना आपल्याला दिसतोय. नक्कीच सर, बघूया. कारण क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे, अजूनही चेंडू बाकी ना, अजूनही भरपूर धावा काढायच्या आहेत. काही होऊ शकतं, काही कुठेही सामना फिरू शकतो. कालचा आपण पाहिलं असं टेस्ट, असं वाटत होतं टेस्ट इंडिया जिंकेल की नाही. कालचा क्रिकेटचा इतिहास जर आपण पाहिला तर फार मोठा इतिहास, 31 वर्षापूर्वीचा हा इतिहास. आपण ऑस्ट्रेलिया येथे जाऊन अजिंक्य राणे, अजिंक्य आपला भारत महागडे षटक, 2 चेंडू आणि 2 चौकार. षटकातील पुढील चेंडू, धावसंख्या येते 29. दहा चेंडू आणि 26 धावांची गरज. अत्यंत रोमांचक सामना. पुन्हा एकदा आपण टाकले चेंडू, आता मात्र षटकार जातोय. खरपत संघाचा पूर्ण खरपूस समाचार घेतोय. माझा समाज जागा झालाय धन्यवाद डीजे. आणि त्याच मॅचची पुनरावृत्ती या ठिकाणी होते. तलवाडा वर्सेस शेंडेगाव 5 स्टार. एका षटकामध्ये 26 धावा याच फलंदाजाने याच ग्राउंडमध्ये ठोकल्या होत्या. आता निर्णायक सामन्यामध्ये तोच फलंदाजी करताना हा फलंदाज गुरुनाथ आपले करामत दाखवताना गुरुनाथ. आणि आता मात्र निर्धाव चेंडू, अतिशय महत्वाचा चेंडू, निर्णायक चेंडू होऊ शकतो का. गुरुनाथ यांची जी फलंदाजी आहे अति अफलातून आहे. जर चेंडू त्यांना बाउन्स केला तर चेंडू फुटबॉल सारखा त्यांना दिसतो आणि तो चेंडू त्या सीमापार लागल्याशिवाय थांबत नाहीयेत. हे बघ, धावसंख्या 1 पुढे जाते. धावसंख्या होती 36. महागडे षटक मानता येईल. अजूनही 19 धावांची गरज. 7 चेंडू आणि 19 धावांची गरज. अत्यंत रोमांचक सामना आजच्या दिवसातला. काही होऊ शकतं. आणि चौकार जातोय. खराब क्षेत्ररक्षण खरपत संघाकडनं. आदिवासी वादळ आमचं, आलंय आदिवासी वादळ. धन्यवाद. धावसंख्या 40 झाली आणि एका षटकात 15 धावांची गरज आहे. आता मात्र रोमांचक सामना. अजूनही जोडी राम आणि गुरुनाथ मैदानात. जबरदस्त फटकेबाजी. आजच्या दिवसाचा रोमांचक सामना. काही होऊ शकतं. 6 चेंडू 15 धावा. आणि सर, माझे मित्र, सहकारी मित्र बर्तर सर बोलले का आम्ही तलवाडाचा आमचा त्यांच्याशी सामना झाला होता आणि त्या मराठे सर माझ्या जोडीला आहेत आणि त्यांनी सांगितलं की आमच्या तलवाड्याबरोबर आमचा जो सामना झाला त्यात त्यांनी चांगली फलंदाजी केली होती आणि खरंच खूपच चांगली शेंडेगावची फलंदाजी. खरपूस समाचार या खरपत संघाचा घेतलेला आहे. खरपूस. कारण मला असं वाटतंय दत्ता सर, मराठे सर, झेल सुटले आणि मी म्हणतो कॅचेस विन द मॅचेस. झेल सुटल्यामुळे खूप महाग पडतंय ते खरपत संघाला. आणि 6 चेंडू आणि 15 धावा. अत्यंत रोमांचक सामना. काय म्हणा. 6 चेंडू आणि 15 धावा. जर हा फलंदाज जो गुरुनाथ आहे तो स्ट्राईकला राहिला तर एकतर्फी सामना या ठिकाणी जिंकू देणार, याबद्दल काही वावगं ठरणार नाही. कारण त्याची फलंदाजी आम्ही सलग 6 दिवस या ठिकाणी अनुभवतोय. षटकातील पुढचा चेंडू रामसाठी. आता मात्र पुन्हा एकदा मारला फटका. चौकार होतो का काय. आणि चांगलं क्षेत्ररक्षण होतं. 1 धाव मात्र आणि चौकार.
परंतु काही सांगू शकत नाही. अजूनही 5 चेंडू निर्धाव जाऊ शकतात, 5 चेंडूत 5 विकेट जाऊ शकतात, काही होऊ शकतं. षटकातील पुढील चेंडू आता मात्र पुन्हा एकदा मारायला फटका. एक धाव मात्र होतीये, दुसरी धाव करण्याचा प्रयत्न करतोय आणि खराब चेंडू पक्की आणि 2 धावा पूर्ण होत आहेत. पुन्हा धावसंख्येला आकार मिळतोय, धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या होती ती 46. जिंकण्यासाठी अजूनही 9 धावांची गरज. अत्यंत रोमांचक सामना, 4 चेंडू आणि 9 धावा. या ठिकाणी जर खरपत संघाला सामना जिंकायचा असेल तर कमीत माझे कमी 6 सहकारी मित्र चिमाजी, चांगला असा फलंदाज आपल्या तलवाड्यातला, उत्तुंग असे षटकार मारणारा, त्याचं मी मनपूर्वक स्वागत करतो. आमचे चिमाप्पा चिमाप्पा माझे जवळ बरोबर आम्ही ते खेळलेलो क्रिकेटर, जुने क्रिकेटर म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही, पण खूप चांगला असा फलंदाज, डाव्या हाताने खेळणारा हा. पुढचा चेंडू आणि व्हाईट चेंडू जातोय. यानंतर धावसंख्येत पुन्हा एकदा भर पडते, पुन्हा एकदा समीकरण बदलतंय आणि धावसंख्या होती ती 47. 7 धावांची गरज, 8 धावांची गरज, सॉरी 8 धावांची. पुन्हा एकदा जबरीगत मारायला फटका, सुरेख फलंदाजी आणि चांगले क्षेत्ररक्षण होत. 2 धावा मात्र रोखू शकला नाही. अत्यंत रोमांचक सामना आणि दोन्ही धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या होते 49, 49. जिंकण्यासाठी 6 धावांची गरज, 1 षटकाराची गरज. 3 चेंडू 6 धावा, प्रत्येक चेंडू महत्वाचा. तीन चेंडू 6 धावा. बघूया षटकाराने विजय साजरा करतो का काय. खराब क्षेत्ररक्षण खरपत संघाकडनं होतंय. बरेच झेल त्यांनी सोडले, बऱ्याच चौकार त्यांच्या हातातून गेलेत आणि त्याचा फायदा शेंडेगाव संघाला. आता मात्र उंचर मारा चेंडू षटकार होतो आणि विजयी शेंडेगाव संघ. अभिनंदन शेंडेगाव संघाचा. होते का त्यांचे फलंदाज जबरदस्त फलंदाज आहेत आणि त्यांचं बोलणं वाक्य त्यांचं बरोबर त्यांनी साध्य केलं. आणि आता पुढचा सामना असेल तो बिरवाडी आणि कामतपाडा या संघाचे नाणेफेक करायची आहे. जिंकलेल्या संघाचं अभिनंदन, पराभूत संघाचं कौतुक आणि याच्या पुढील